एक शब के मुसाफिर हैं हम तो, ये दुनिया मुसाफिर खाना है. हे फक्त गाणं नाही, ही सुफी विचारधारेची एक प्रार्थना आहे. भूपिंदर सिंह यांच्या आवाजात ती अधिकच आत उतरते. त्यांचा आवाज गात नाही, तो जगण्याचा अनुभव सांगतो. चला प्रत्येक कडव्याचा अर्थ उलगडूया. एक शब के मुसाफिर है हम तो, ये दुनिया मुसाफिर खाना है. एक शब म्हणजे एक रात्र. कवी म्हणतो आपलं आयुष्य म्हणजे एका रात्रीचा मुक्काम आहे. ही दुनिया कायमचं घर नाही, ती फक्त एक मुसाफिर खाना आहे. आज आहोत, उद्या निघून जाणार. आपण या जगाचे मालक नाही, फक्त प्रवासी आहोत. कोई कहानी है ना कोई अफसाना है. न अपनी कोई कहानी है, न अपना कोई फसाना है. किती विलक्षण ओळ आहे. ज्याला आपण माझं आयुष्य म्हणतो तेही खरं तर आपलं नसतं. आपल्या पूर्वी कितीतरी आले, आपल्या नंतरही कितीतरी येतील. आपण इतिहासातला फक्त एक छोटासा श्वास आहोत. साकी से शिकायत है हमको, जिसका ये जहां मैं खाना. साकी से शिकायत है हमको. इथे साकी म्हणजे परमेश्वर. कवीची एक हळवी तक्रार आहे. देवा, काहींना तू आनंदाचे भरलेले प्याले दिलेस आणि माझा प्याला रिकामाच का ठेवलास? ही तक्रार प्रत्येक माणसाच्या मनात कधी ना कधी येतेच. माझ्याच नशिबात एवढं दुःख का? तुमको तो पिलाए खून के खून, खाली मेरा पैमाना है. उनको तो पिलाए खून के खून, खाली मेरा पैमाना है. खून म्हणजे दारूने भरलेले मोठे मडके. म्हणजे काहीवर कृपेचा वर्षाव आणि मी रिकामे हाताने. ही फक्त पैशाची गोष्ट नाही. प्रेम, यश, आरोग्य, सुख सगळ्याच बाबतीत माणूस स्वतःची तुलना दुसऱ्याशी करतो. बेताब तेरे जलवों के लिए वो और कोई मूसा हो. बेताब तेरे जलवों के लिए. जलवा म्हणजे ईश्वराचं दर्शन. कवी म्हणतो तुझ्या दर्शनासाठी व्याकुळ होणारा मी एकटाच नाही. पण पुढची ओळ ऐक. वो और कोई मूसा होगा. मूसा हा हजरत मूसा. याला देवाचं तेज पाहण्याची कथा आहे. कवी म्हणतो तुझं तेज पाहण्याची इच्छा दुसऱ्या कोणाची असेल, माझं मन तर वेगळंच आहे. तेरे जलवे ढूंढेंगे जिसे, वो मेरा दिले दीवाना है. तेरे जलवे ढूंढेंगे जिसे, वो मेरा दिले दीवाना होगा. हे माझं सर्वात आवडतं कडवं. तो म्हणतो देव बाहेर नाही, माझंच वेडं मन तुला शोधत फिरते. देव मंदिरात सापडणार नाही, तो शोधणाऱ्या हृदयात सापडेल. आपण या जगात मालक म्हणून नाही तर प्रवासी म्हणून आलो आहोत. मग इतका अहंकार, इतकी स्पर्धा आणि इतकी मालकी कशासाठी? काही गाणी ऐकताना डोळे मिटतात, पण काही गाणी ऐकल्यावर डोळे उघडतात. हे दुसऱ्या प्रकारचं गाणं आहे. ते संपतं, पण त्यानंतर मनात सुरू होणारा प्रवास खरा असतो.